आनंदाचा मुले शेवटची तळी पूर्ण म्हणा. पाठी मोड करा, पाच तुकडे करा आणि परत एकदा हात लावा. पुढे तुम्हाला आता आपण 5 पावलीला आलो. ही 5 पावली का असते, कशासाठी असते तुम्हाला समजून सांगतो. 5 पावली म्हणजे काय असतं. आपल्या घरात समजा तुमच्या घरामध्ये देवदेवाचा कार्यक्रम आहे. ह्या देवदेवाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक जण आल्यात, पाहुणे आल्यात, गावातले आल्यात, भाऊकी आल्यात. ह्यांना तुम्ही बोलावल्याशिवाय आलंय का. प्रत्येकाला आमंत्रण द्यायला लागतं. लोक कुणी पण असो, त्या ठिकाणी जवळचा असो लांबचा असो, बोलवायचं लागतं. न सांगता कोण आलं का, जो न सांगता येईल तो थोडा तरी टचका टॉमना मारून जातो. बरोबर का नाही. सांगितल्याशिवाय कोणी येत नाही. तसं देवांचं पण आहे. आपल्या दरवाजामध्ये, तुमच्या दरवाजामध्ये देवदेवाचा कार्यक्रम आहे. ह्या देवदेवाच्या कार्यक्रमासाठी देवाला आमंत्रण द्यावं लागतं. हे आमंत्रण देण्यासाठी खरं असताना ही 5 पावली असती. म्हणजे खऱ्या अर्थाने आता इथून ही 5 पावली केली, इथं मानपान दिलं. आपण 11 नैवेद्य मांडले. कोणी 11 मांडतो, कोणी 1 मांडतो. बरोबर आहे का. बरं नैवेद्य झाला तो नैवेद्य मांडून आपण राहिला देवाला इथं मानपान दिला. जो राखणदार आहे त्या राखणदाराला मानपान दिला. खऱ्या अर्थाने इथून देव आता आपल्या दरवाजामध्ये आपल्या देवकारला येत असतो. देव आपण घट मांडतो तर त्या घाटावर तो देव बसत असतो. आपण संध्याकाळी कार्यक्रम झाला पाठ आपण नाही का ते वज उतरवतो. वज उतरवणं म्हणजे काय, देव त्याच्या गादीला परत निघून जातो. असं हे 5 पावलीचं देवदेवाचं हे कारण असतं. हे कारण करायला ही 5 पावलीचा हा मुख्य मान झाला आपला. इथून खरं देव तुमच्या मांडवात येईल. आपण आरती करू. जसा जसा कार्यक्रम तसं तुम्हाला प्रत्येकाला समजून सांगितलं जाईल. चला. होतंय का जरा पाण्याचं तांबे घ्या अजून एखादी. चला दाद्या पुढे मानपुराकडे तर मावल्या सुरी घ्या भांड्यात गोळा करून घरी. सुरी घ्या. देवी कोणी घेतली होती. देवी कोणी घेतली होती. थोडा हळदी कुंकू लावा कपाळाला त्याच्या. तिकडनं या मावशी. इकडे या. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा. जोगेश्वरीला अंबाबाई तुला वंदना. हिराबाई तुला वंदना. बाळूबाई तुला वंदना. लखाबाई तुला वंदना.
नाही असं कसं असतं सगळ्यांना संगती घेऊन कार्यक्रम करायचा आपल्याला, बरोबर का नाही? बस भाव पुढं त्यांच्या हातातच मला त्यांना सांगतो केल्यात त्या पांढऱ्या कापडावर केल्यात ना 5 घरं केल्यात, 5 धान्य ठेव त्यांच्या पैसे नेऊन बेटा पुढं. हे 5 धान्य समोर ठेव त्यांच्या. हल 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 पान सुपारी बाहेर ठेव. टोपी दे माऊली.
असं एक साईडला. तू दोन्ही हात सोड बाळा खाली. तू जरा कोणतं फळ आवडतं जास्त? कर डोळे बंद. ज्या फळावर हात जाईल ते फळ उचलायचे. डोळे बंद कर. सोड हात खाली. उघड डोळे. काय ते बघ. सफरचंद देवट. हे फळ आयुष्यभर कधी खायचं नाही. गुरुला वाहिलेलं, गुरुला वाहिलेलं हे फळ आहे. हे आयुष्यभर कधी फळ खायचं नाही. ओके, राहू बाच. बिला झालं. झालं.